नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की केस गळतीची नक्की प्रामुख्याने काय कारणे असू शकतात आणि त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो हे आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदरचं कारण म्हणजे ओव्हर प्रोडक्शन ऑफ स्ट्रेस। आपल्या बॉडीमध्ये जर कोर्टिसोल हार्मोन जास्त प्रमाणात प्रोड्यूस झाला तर स्ट्रेस हा आपल्याला होणार आहे। आता हा जो स्ट्रेस आहे तो 3 प्रकारे आपला हेअरफॉल घडवून आणतो। म्हणजेच काय तर स्ट्रेस हा 3 प्रकारचा असतो। आता त्यातला पहिला प्रकार म्हणजे टेलोजेन इफ्लुवियम। टेलोजेन इफ्लुवियम मध्ये होतं काय की जे आपले हेअर फॉलिकल्स आहेत, आपल्या केसांचे हेअर फॉलिकल्स आहेत, ते अगदी रेस्टिंग पोझिशनला जातात। त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही आणि काळांतराने तिथला हेअरफॉल व्हायला सुरुवात होते। ओके, आता दुसऱ्या प्रकारचा स्ट्रेस जर आपण इथे पाहिला तर तो दुसऱ्या प्रकारचा स्ट्रेस म्हणजे ट्रायकोटिलेमिनिया। आता ट्रायकोटिलेमिनिया मध्ये होतं काय की ते ह्यामध्ये फक्त आपल्या डोक्यावरचे केस नाही तर आपल्या आयब्रोचे केस वगैरे हितला सुद्धा हेअरफॉल आपला व्हायला लागतो। म्हणजे आपल्या ऑल बॉडी पार्टचा हेअरफॉल याच्यामध्ये होतो। आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा असा स्ट्रेसचा टाइप ज्याच्यामुळे हेअरफॉल होतो आणि तो म्हणजे ॲलोपेशिया एरेटा। आता ॲलोपेशिया एरेटा हा डायरेक्टली लिंक नाही आहे स्ट्रेसशी, म्हणजे स्ट्रेसमुळेच फक्त ॲलोपेशिया एरेटामध्ये हेअरफॉल होतो असं काही नाही। त्याची अजूनही दुसरी कारणं असू शकतात ज्याच्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो ॲलोपेशिया एरेटामध्ये, पण स्ट्रेसमुळे सुद्धा ॲलोपेशिया एरेटामध्ये हेअरफॉल होतो। तर आता याच्यामध्ये नक्की होतं काय की ॲलोपेशिया एरेटामध्ये आपली इम्युन सिस्टीम आपल्या हेअर फॉलिकल्सवरती अटॅक करतात आणि आपल्या हेअर फॉलिकल्सला डॅमेज करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला टक्कलच पडतं असं तुम्ही म्हणू शकता। म्हणजेच काय की ॲलोपेशिया एरेटामध्ये भरपूर प्रमाणात हेअर लॉस हा होतो। तर मित्रांनो, आता हा जो स्ट्रेस आहे, हा जो ताण आहे, तो आपल्या आजूबाजूला प्रेझेंट आहे, त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही, बरोबर आहे। तो समोरून येतच राहणार आहे, बरोबर आहे। पण मित्रांनो, ते आता हे पूर्ण तुमच्यावरती आहे की तुम्ही किती प्रमाणात तुमच्या बॉडीला स्ट्रेस्ड आउट करून घेता। तुमची बॉडी फक्त फिजिकली स्ट्रेस्ड आउट होत नाही तर मेंटली जास्त स्ट्रेस्ड आउट होते आणि मेंटली स्ट्रेस्ड आउट झाल्यामुळे ओव्हर प्रोडक्शन ऑफ कोर्टिसोल हार्मोन होतो। ओके, आणि त्याच्यामुळे तुमचा हा हेअरफॉल होत आहे। ओके, आता याच्यावरती आपण उपाय काय शोधू शकतो तर याच्यावरती एकमेव उपाय हा आहे तो म्हणजे सेरोटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन। हो, कोर्टिसोल हार्मोन जो स्ट्रेस क्रिएट करतो त्याला कमी करून तुमच्या शरीरामध्ये सेरोटोनिन नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात रिलीज झाला पाहिजे। म्हणजेच काय की तुमची बॉडी स्ट्रेसमधून पूर्णतः बाहेर आली पाहिजे। तुमच्या समोर कोणतीही सिच्युएशन असू दे, तुमच्या लाईफमध्ये कोणत्याही घटना घडत असू देत, त्यांच्याकडे लक्ष न दिलेलंच बरं आहे। तात्पुरतं विचार करणं सोडून देणं हेच सगळ्यात उत्तम आहे। एकसारखा जर तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत राहिला तर जास्त प्रमाणात कोर्टिसोल हार्मोन हा क्रिएट होऊ शकतो। सो सेरोटोनिन लेवल बूस्ट करण्यासाठी तुम्हाला तुमचा डाएट जो आहे तो प्रॉपर करावा लागणार। त्याशिवाय तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की तुम्ही आनंदी कसे राहू शकता। पूर्ण 8 तासाची झोप तुम्हाला याच्यामध्ये घ्यायची आहे। ओके, आणि झोपताना कोणत्याही प्रकारचा विचार तुम्हाला करायचा नाही आहे। तुम्हाला फक्त हाच विचार करायचा आहे की मी ओके आहे, मी छान आहे, माझं सगळं मस्त चाललंय आणि निवांत झोपी जायचं आहे। जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कोर्टिसोल हार्मोन कमी होऊन सेरोटोनिन हार्मोन वाढायला लागेल तसा तुमचा हेअरफॉल सुद्धा कमी येऊ शकतो। ओके, आता आपण दुसरं कारण जाणून घेणार आहोत ज्याच्यामुळे हेअरफॉल होतो आणि ते दुसरं कारण म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर ज्या लेडीज असतात त्यांच्यामध्ये होणारा हेअरफॉल। आता या लेडीजमध्ये नक्की हेअरफॉल हा होतो कशामुळे तर मित्रांनो, बाळंतपणानंतर एका बाईच्या शरीरामध्ये भरपूर चेंजेस होत असतात। तसाच एक महत्त्वाचा चेंज होतो तो म्हणजे तिचा एस्ट्रोजन हार्मोनचा लेवल एकदम ड्रॉप आउट होतो, म्हणजे खाली पडतो। आणि जेव्हा एस्ट्रोजन लेवलचा स्तर खाली पडतो तेव्हा हेअरफॉलला सुरुवात होते।
आता याच्यावरती फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हेल्दी डाएट फॉलो केला पाहिजे आणि त्या डाएटमध्ये रायबोफ्लेविन, नायसिन आणि बायोटीन हे 3 महत्त्वाचे व्हिटॅमिन्स असणे फार गरजेचे आहेत. ओके, आता जसं मी सांगितल्याप्रमाणे बायोटीन तुम्हाला कढीपत्त्यातून मिळू शकतं. बायोटीन कढीपत्ता एक उत्तम म्हणजे असं कॉम्बिनेशन आहे आणि कढीपत्त्याचं सेवन तुम्हाला जास्तीत जास्त करायचं आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीरात बायोटीनची मात्रा वाढेल. त्याच्यानंतर रायबोफ्लेविन जे आहे ते तुम्हाला पालक याच्यामध्ये भेटून जाईल. पालकचं सेवन, पालकच्या भाजीचं सेवन तुम्हाला करायचं आहे. आणि तिसरं नायसिन. आता नायसिन जे व्हिटॅमिन आहे म्हणजे व्हिटॅमिन B2 हे तुम्हाला भेटणार आहे गवती चहामध्ये. सो गवती चहाचं सेवन तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कढीपत्ता, गवती चहा आणि पालक हे 3 उपाय आहेत बाळंतपणानंतर होणारा हेअर लॉस रिकव्हर करण्यासाठी. कारण एका बाळंतिणीचा जेव्हा एक बाळंतीण जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या बॉडीतले बरेचसे न्यूट्रिएंट्स निघून गेलेले असतात. सो ह्या लॅक ऑफ न्यूट्रिएंट्समुळेच हा हेअरफॉल झालेला असतो. एस्ट्रोजन लेवल खाली पडल्यामुळे हा हेअरफॉल झालेला असतो. जर ही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी भरून काढली तर पुन्हा हेअरची रिग्रोथ होऊ शकते. ओके, आता तिसरं कारण ज्याच्यामुळे हेअरफॉल होतो आणि ते म्हणजे थायरॉइड हायपरथायरॉइडिझम. ओके, जर तुम्हाला जास्त पर्यंत थायरॉइड आहे, काळापासून थायरॉइड आहे, तुम्ही थायरॉइडच्या समस्यांपासून सामोरे जात आहात तरी सुद्धा तुमचा हेअरफॉल हा होऊ शकतो. ओके, सो हा जो हेअरफॉल आहे तो नक्की थायरॉइडमुळे होतोय. मग आता हा जो थायरॉइडमुळे होणारा हेअरफॉल आहे तो तुम्ही कसा कंट्रोल करू शकता? तर हा हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी सुद्धा परत हाच उपाय आहे, डाएट, हेल्दी डाएट आणि तेच बायोटीन, नायसिन आणि रायबोफ्लेविन. ओके, हे घटक तुमच्या आहारात शामिल करा आणि थायरॉइडमुळे होणारा जो हेअरफॉल आहे तो तुम्ही थांबवू शकता. ओके, नेक्स्ट कारण ज्याच्यामुळे हेअरफॉल होतो आणि तो म्हणजे PCOD आणि PCOS. ओके, आता PCOD आणि PCOS काय असतं? तर PCOD आणि PCOS हे एक अशा बॉडीच्या कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये लेडीजचे जे पिरियड्स असतात ते 3-4 महिन्यातून एकदा, म्हणजे पिरियडची सायकल जी असते ती रेग्युलर नसते. आणि आता ही रेग्युलर जी सायकल जी आहे ती रेग्युलर का नाही आहे? कारण त्यांच्यामध्ये सडन शिफ्ट ऑफ हॉर्मोन्स झालेले असतात. म्हणजे त्यांचे हॉर्मोन्स पूर्ण इम्बॅलन्स असतात. ओके, आता सगळ्यात अगोदर काय असेल तर त्यांची जी ही अनबॅलन्स जे त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स झाले आहेत ते हॉर्मोन्स अगोदर बॅलन्समध्ये आणणं फार गरजेचं आहे. ओके, आणि एकदा का ते हॉर्मोन्स बॅलन्समध्ये आले तर त्यांचा जो हेअरफॉल आहे तो ऑटोमॅटिकली थांबू शकतो. आता परत बायोटीन, नायसिन आणि रायबोफ्लेविन सुद्धा यांना याच्यामध्ये मदत करू शकते त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स जो काही झाला आहे तो पुन्हा रिस्टोर करण्यासाठी. आता PCOD आणि PCOS मध्ये हेल्दी डाएट हाच एक ऑप्शन आहे. तुम्हाला हिरव्यागार पालेभाज्या, परत फळभाज्या, तुमचा कडधान्य, प्रोटीन याचं प्रमाण तुम्हाला चांगल्या प्रमाणात ठेवायचं आहे तुमच्या डाएटमध्ये. बाहेरचं जे काही खाणं आहे म्हणजे ट्रान्सफॅट वगैरे असलेलं खाणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. मुळात स्ट्रेसमुळे सुद्धा PCOD होतो. सो स्ट्रेस कमी करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचा PCOD कव्हर अप होईल. ओके, आता सगळ्यात शेवटचं कारण आहे ज्याच्यामुळे आपला हेअरफॉल होतो आणि तो म्हणजे अनहेल्दी गट. आपलं जे पोट आहे म्हणजे आतडं आहे, आतड्यामध्ये 2 प्रकारच्या बॅक्टेरिया असतात, गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया. ओके, सो आता काय होतं जेव्हा आपलं पोट बिघडतं वगैरे म्हणजे पोटाचे काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम्स होतात तेव्हा डॉक्टर्स इस्पेशली आपल्याला अँटीबायोटिक्स सजेस्ट करतात. सो त्यावेळेला होतं काय की ते अँटीबायोटिक्स का दिलेले असतात की जे वाईट बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये आहेत ते निघून जावेत म्हणून आपल्याला अँटीबायोटिक्स हे प्रेफर केलेले असतात. पण वाईट बॅक्टेरिया तर निघून जातात पण त्याच्याबरोबर आपल्या पोटातले
चांगले म्हणजे गुड बॅक्टेरिया सुद्धा निघून जातात। ओके, आता या गुड बॅक्टेरियाज रिस्टोर करण्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक फूड खावं लागतं, ज्याच्यामध्ये दही वगैरे याचा समावेश असतो। दही म्हणजे आंबवलेले पदार्थ जे काही असतात त्याचा समावेश आपण याच्यामध्ये करू शकतो। ओके, सो आता जेव्हा आपल्या इंटेस्टाइन मध्ये जेव्हा ही गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढणार आहे तेव्हा आपला जो हेअरफॉल आहे तो थांबणार आहे। ओके, सो मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की आपल्या शरीरामध्ये कोणत्या कोणत्या कारणांमुळे हेअरफॉल हा होतो, त्याच्या रिलेटेड उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे। शेवटचं कारण जे मी तुम्हाला सांगितलं होतं गुड आणि बॅड बॅक्टेरियाचं, सो ते जे गुड बॅक्टेरियाज आहे ते मेंटेन करण्यासाठी प्रोबायोटिक फूड हे मोस्ट इम्पॉर्टंट की आहे आणि ते तुम्हाला इडली, डोसा म्हणजे जे आंबवलेले सगळे पदार्थ असतात ना, दही वगैरे, याच्यातून तुम्हाला भेटून जातील। ओके, एकदा का तुमच्या बॉडीतले तुमच्या गट मधले हेल्दी बॅक्टेरिया स्टोर झाल्यानंतर तुमची जी हेअरफॉलची प्रोसेस आहे ती रेग्युलर होऊ शकते। सो मित्रांनो, मी आशा व्यक्त करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।